नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबीचं सुकं आणि कोळंबीची भजी दाखवणार आहे। पण कोळंबीची भजीचा व्हिडिओ मी वेगळा बनवला आहे, कारण हा व्हिडिओ खूप लॉंग होत होता। त्याच्यासाठी मी 2 छोटे पार्ट केलेले आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ दोन्ही बघा। कोळंबीचं हे आधीच मी तुम्हाला सुकं दाखवत आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट येणार आहे कोळंबीचं भजीचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे मी मोठ्या कोळंब्या घेतलेल्या आहेत। आता हे कोळंब्या कशा साफ करायच्या त्याआधी मी दाखवणार आहे। त्याच्यानंतर ह्याचं मी सुकं करणार आहे आणि कोळंबीची भजी दाखवणार आहे। तर आता मी कोळंबी तुम्हाला साफ कशी करायची ते दाखवत आहे। मग आता साफ कशी करायची ते मी दाखवत आहे तुम्हाला। हे कोळंबी घेतले, हे कोळंबीचं वरचं हे काढायचं आहे। अशा पद्धतीने आणि हे असं सुरीने थोडंसं कट करून अशी ही दोरी ओढून काढायची। थोडंसं असं ही अशी निघते। अशा पद्धतीने मी सर्व साफ करून घेत आहे। आता कोळंबी मी साफ करून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मी 2 भाग केलेले आहेत। हे मी तळणार आहे आणि ह्याचा तुम्हाला मी सुका रस्सा दाखवणार आहे। आता मी तुम्हाला वाटण दाखवते। वाटण्यासाठी मी साहित्य घेते, खोबरं घेतलंय, कोथिंबीर, ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतले आहेत 10-12, अद्रकचा तुकडा घेतलाय, जिरं घेतलंय आणि हळद घेतलेली आहे। ह्याचं मी वाटण करून घेणार आहे। इकडे मी टोपामध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता टाकत आहे। आता मी कांदा टाकत आहे ह्याच्यामध्ये। कांदा परतून झालाय तर मी टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो टाकते। कांदा आणि टोमॅटो परतून झाला, याच्यामध्ये आता मी वाटण टाकत आहे। वाटण टाकत आहे याच्यामध्ये। मसाला चांगला परतून घेऊया याच्यामध्ये।
याच्यामध्ये मी मिक्सरचं पाणी टाकत आहे. वाटण आपलं चांगलं परतून झालं आहे. याच्यामध्ये आता मी सुके मसाले टाकत आहे. सुक्या मसाल्यांमध्ये मी धने पावडर, जिरे पावडर, हळद घेतले आणि हा मालवणी मसाला घेतला आहे. आता मी कोकमा टाकत आहे याच्यामध्ये. वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये कोळंबी टाकत आहे. कोळंबी टाकत आहे याच्यामध्ये मी. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे. थोडं आणखीन पाणी टाकत आहे मी. आता मी याला झाकण लावून ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत. ह्याच्यामध्ये मी कैरी सुद्धा टाकत आहे. ही कैरी आहे. कैरी सुद्धा मी टाकत आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अजून 5 मिनिटं शिजवून देऊया. कोळंबीचं सुकं आपलं रेडी आहे.